लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्र सरकारनं फक्त धनगर आणि धनगड एक आहे एवढं म्हणलं की आरक्षणाचा विषय संपतोय, बाकी काही म्हणायचं नाही। पण हे म्हणायला 10 वर्ष का लागतायत? कृपा करून खेळवायचं बंद करा आणि काही जरी झालं तर आज संध्याकाळपर्यंत निर्णय द्या। येळकोट जय मल्हार। धनगरांच्या हक्कांचे करणारे रक्षण, मिळवून देणार आरक्षण। श्री अनिल भाऊ देसाई। श्री क्षेत्र पंढरपूर इथं गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या राज्यव्यापी उपोषणाला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी भेट दिली। यावेळी भाऊंनी उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवांच्या तब्येतीची चौकशी करून संवाद साधला। धनगर आणि धनगड एकच आहे हे मान्य करून सरकारनं धनगर समाजाला एसटी मध्ये तत्काळ आरक्षण देऊन न्याय द्यावा। ही मागणी मान्य होईस्तोवर पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही असा निर्धार धनगर बांधवांनी सांगितल्यावर अनिल भाऊंनी सरकारच्या असंवेदनशीलतेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आणि धनगर बांधवांना समर्थन दर्शवले। उपोषण करणाऱ्या बांधवांमध्ये श्री माऊली हळणवर सोलापूर, दीपक बोराडे जालना, यशवंत गायके बीड, विजय तमनर अहिल्यानगर, गणेश केसकर सातारा, योगेश धरम पुणे या धनगर बांधवांचा समावेश होता। डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र। महाराष्ट्र सरकारनं फक्त धनगर आणि धनगड एक आहे एवढं म्हणलं की आरक्षणाचा विषय संपतोय, बाकी काही म्हणायचं नाही। पण हे म्हणायला 10 वर्ष का लागतायत? कृपा करून खेळवायचं बंद करा आणि काही जरी झालं तर आज संध्याकाळपर्यंत निर्णय द्या। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज।